गुड मॉर्निंग. मागच्या ह्याच्यात आपण शारीरिक आरोग्याबद्दल बोललो, पण तुम्हाला माहिती आहे आजच्या काळामध्ये आपलं भावनिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य ह्या दोन गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. तर भावनिक आरोग्य म्हणजे काय? आज अगदी आपण लहान मुलांपासून बघतो, यंग जनरेशनमध्ये बघतो, खूप जास्त एन्झायटीचा प्रॉब्लेम आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा खूप जास्त विचार केला जातो, त्याच्यावरनं मुली डिस्टर्ब होऊन जातात. एस्पेशली मुलींमध्ये आपण बघतो की मैत्रिणींची भांडणं. आपल्या काळात आपण मैत्रिणींबरोबर भांडत होतो का? बऱ्याच मला तर वाटत नाही वर्षानुवर्ष कधी आपली भांडणं झालेली आहेत. पण आता छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडणं होतात. माझी मैत्रीण माझ्या बॉयफ्रेंड बरोबर बोलली म्हणून भांडणं होतात, तिचा बॉयफ्रेंड तिसऱ्या मैत्रिणीबरोबर बोललं म्हणून भांडणं होतात. म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा मी ऐकते तेव्हा मला खरंच आश्चर्य वाटतं की अरे, आपण भावनिकरित्या इतकं असमतोल झालो आहोत का? एवढं वीक झालेलो आहोत का? तर कृपया बी इन्क्लुझिव्ह. सगळ्यांना समजावून घ्या, घरातल्या लोकांना समजावून घ्या. आणि भावनिक आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्याच्यातनंच ते आणखी सिव्हिअर होऊन मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम आपला व्हायला नको. आणि हे मानसिक आरोग्य मग घेऊन जातं डिप्रेशन, एन्झायटी आणि पॅनिक अटॅक्स. माझ्याकडे मुली येतात 11वी-12वीच्या की ज्या पॅनिक अटॅकसाठी ट्रीटमेंट घेत आहात. आणि मला हे खूप वाईट वाटतं की आजच्या काळामध्ये भारतासारख्या देशामध्ये आपल्याला का काउन्सिलरकडे जाण्याची गरज पडावी? गरज आहे, पण का पडावी? तर ही गरज पडते कारण की आपलं कुटुंबाचं आरोग्य आपलं डिस्टर्ब झालं आहे, कुटुंबाचा एकोपा आपला डिस्टर्ब झालेला आहे, कुटुंबामधली आपली एकमेकाशी असलेली अटॅचमेंट डिस्टर्ब झालेली आहे. आणि एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो, की कुटुंब ही जी गोष्ट आहे ना, हा कटीपतंगाचा दोर आहे. तुम्हाला खूप वेळा वाटेल की कुटुंब मला, माझे आई वडील माझ्या खूप रिस्ट्रिक्शन्स करतात आहे, पण ते तुम्हाला वाचवतात आहे. त्याच्या मागे त्यांचे काही अनुभवाचे गोल आहेत. आणि आज आपण समाजामध्ये ज्या गोष्टी बघतो की इतक्या वाईट गोष्टी घडत आहेत, तर अशासाठी मला असं वाटतं कुटुंबाचा एक कंट्रोल असणं, आधार असणं खूप गरजेचं आहे. रिमेंबर वन थिंग, हे जे कुटुंब आहे ना, हे आपण बाय चॉईस नाही घेतलेलं. इट इज कम बाय द गॉड. पण दिस इज अ गॉड्स गिफ्ट टू यू. आणि यू आर ऑल्सो अ गॉड्स गिफ्ट टू युअर फॅमिली. त्यामुळे ही एक दैवाने दिलेली आपल्याला बक्षीस आहे, हे गिफ्ट आहे. त्याचा तुम्ही नक्कीच सन्मान करा. बी इन्क्लुझिव्ह, फॅमिली बरोबर राहा, फॅमिलीची विश्वास टाका. तुमचे जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत ते आधी तुमच्या आईवडिलांशी बोला आणि मग नक्कीच तुम्ही काउन्सिलरपर्यंत पोहोचू शकता. पण बी विथ युअर फॅमिली.